दरम्यान जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री, यही मोदी की गॅरंटी असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मोदींवर हल्लाबोल केला। आधीचे संकल्प पूर्ण का नाही केले असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला। तर भाजपचा जाहीरनामा म्हणजे जुमला असल्याचं नाना पटोले म्हणाले। जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी भाजप में उसकी एंट्री, यही मोदी की गॅरंटी। तर ते भ्रष्टाचार कसा काय संपवतील, विरासत से विकास तक कसे पोहोचतील बरं ते। आज घडीला महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण उमेदवार दिल्या आहेत त्यातले 12 उमेदवार हे विरासतचेच धनी आहेत। एकूण राज्यभरातले जे देशभरातले उमेदवार आहेत त्यात 112 उमेदवार हे विरासतचेच धनी आहेत। अदानी कुठं गेले त्याच्यात? अदानीचा वाटा तर त्या पद्धतीचा जाहीरनाम्यात यायला पाहिजे होता। गेल्या 10 वर्षात तुम्ही ज्या अदानीला पूर्ण देशाची संपत्ती लुटून दिली, सर्वसामान्याचे लोक पैसे, जनतेचे पैसे जीएसटीच्या माध्यमातून अदानीच्या घरी पाठवले। हा फेकू जाहीरनामा पुन्हा भाजपनी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि जनतेने त्याला मान्यता दिलेली नाही। त्याच्यामुळे त्याचा कुठलाही असर या निवडणुकीमध्ये पडणार नाही।